नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शासकीय नोकरदारांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। शासकीय नोकरदारांना पगार ई कुबेर प्रणालीतून होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता एप्रिल महिन्यातील म्हणजे आता चालू महिन्यातील शासकीय नोकरदारांचा जो पगार आहे तो ई कुबेर प्रणालीतून होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा संपूर्ण सविस्तर माहिती। गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सॅलरी न्यूज 2024। आता ई कुबेर प्रणालीतून माहे एप्रिल पासून शासकीय नोकरांचा आणि सेवानिवृत्ती वेतनधारकांचा पगार वितरित केला जाणार आहे। बघा कोणाकोणाचे या ठिकाणी ई कुबेर प्रणालीतून माहे एप्रिल महिन्यातील शासकीय नोकरदारांचा आणि सेवानिवृत्ती वेतनधारकांचा पगार वितरित केला जाणार आहे। आता ई कुबेर प्रणाली काय आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। बघा या ठिकाणी तुम्ही पुढे पाहू शकता, शासकीय सरकारी नोकरांचे पगार आणि सेवानिवृत्तांच्या पेन्शनमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने या प्रणालीमध्ये बदल केले आहेत। आता पेन्शनधारक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार रिझर्व्ह बँकेकडून केले जाणार आहेत। बघा कोणत्या बँकेकडून केले जाणार आहेत, कोणाचा पगार, तर शासन प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांचं आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो पगार या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडून केले जाणार आहेत। शासनाकडून आरबीआयकडे पैसे जमा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळणार आहेत। एप्रिल महिन्याची पेन्शन नवीन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल। बघा पुढे, सरकारकडून 1 एप्रिल पासून देशात ई कुबेर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी त्या अगोदरच लागू करण्यात आलेला आहे। यानुसार पेन्शन देण्यासाठी असलेली ECS, NEFT, CMP फास्ट प्लस आदी पर्याय बंद करून, बघा कोणकोणते पर्याय या ठिकाणी बंद करून पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेला आहे। जसे की पेन्शन देण्यासाठी असलेली जी ECS होती ती NEFT, CMP फास्ट प्लस आदी सर्व पर्याय या ठिकाणी बंद करून पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिले होते। बघा पुढे, एप्रिल महिन्याची पेन्शन ई कुबेर प्रणालीद्वारे मिळणार आहे। पूर्वी सर्व निवृत्ती वेतनधारकाची पेन्शन ही SBI बँकेकडून वितरित करण्यात येत होती, मात्र आता पेन्शन ई कुबेर प्रणालीद्वारे RBI कडून वितरित करण्यात येणार आहे। SBI खातेधारक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना IFSC कोड द्यावा लागेल। बघा IFSC कोड तुम्हाला द्यावं लागणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी बँकेचे खाते देताना IFSC कोड बदललेले नाहीत अशा निवृत्ती वेतनधारकांना नवीन प्रणालीचा फटका बसण्याची शक्यता आहे। बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जे कर्मचारी बँकेचे खाते देताना IFSC कोड बदललेले नाहीत अशा निवृत्ती वेतनधारकांना या नवीन प्रणालीचा म्हणजे ई कुबेर प्रणालीचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ई कुबेर प्रणालीमुळे पेन्शन आणि वेतन वितरणामध्ये सुधारणा होईल। अधिकारी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन व पेन्शन नवीन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल। पहा पुढे, ज्या पेन्शनधारकाने वेतन जमा होणाऱ्या बँकेचे खाते बदलले आहे अशा निवृत्त कर्मचाऱ्यांनी सुधारित बँक खात्यांचा क्रमांक व IFSC क्रमांक कोषागार कार्यालयाकडे द्यावा। त्यांना देखील या ठिकाणी संधी देण्यात आलेला आहे। बघा ऑप्शन्स काय आहेत त्यांच्यासाठी, जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना त्या कर्मचाऱ्यांनी सुधारित बँक खात्यांचा क्रमांक व IFSC कोड क्रमांक कोषागार कार्यालयाकडे द्यावा। शासकीय कार्यालयाकडून आलेली कर्मचाऱ्यांची यादी कोषागार कार्यालयाकडून RBI कडे पाठवण्यात येईल। यानंतर RBI कडून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार टाकण्यात येणार आहे। सर्व शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार ई कुबेर प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि एप्रिल महिन्याचे वेतन नवीन प्रणालीद्वारे होणार आहे। बघा एकूणच अशा पद्धतीने जो पूर्ण एप्रिल महिना आहे त्या एप्रिल महिन्याचे जे वेतन आहे तो पूर्णपणे शासकीय विभागातील जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो ई कुबेर प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे।
याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी शासनाच्या वित्त विभागाने दिलेली ही संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।